लयच बदल झाला. नाही तर काय दैनी होते भाऊ. असे ताट जेवत होते मराठी लोक, तर आमची माणसं नुसते काले उखलीत होते आणि ते आणि वाटीत होते घरा असा काढा आणि असे ताट उखलून लोकांचे खरकटे बघण्यात घ्यायचे. घरी आल्यावर बरोबर बरोबर वाटायची आणि ते खायची. असा काळ होता. बाबासाहेबामुळे लय चांगलीपणा आली. हा औरंगाबादला 3च गाड्या होत्या कार आणि बाकी चांगे होते, घोडेवाले चांगे. तर मला सांगितलं कि लाला जी आपकी गाड़ी होना है, साथ में चलो आप, बाबा साहब को कॉलेज में लेके जाने का है. तो मैंने कहा, मैं सांगितलं कि कहाँ से ले जाना है. तो बड़े पोस्ट ऑफिस के बाजू में डोंगरे का बाड़ा था, काले रंग का बड़ा दरवाजा था और बाड़ा था, वहाँ बाबा साहब ठहरे रहे थे. वहाँ से मैं गाड़ी के अंदर बिठाने के लिए लाया उनको. तो बाबा साहब जब मेरी गाड़ी में बैठे तो मेरे पीठ पे हाथ मारे. दो उसी तकिए नीचे थे, 2 पीछे थे, क्योंकि हाइट कम थी मेरी. 15 साल की उम्र थी मेरी उस समय. तो देखने के बाद बाबा साहब ने कहा कि पीठ पे हाथ मार कर, भाई इसका कमी हुआ है, तू गाड़ी चालो. तो उसका 1951 की बात है, शाम में 7:30 बजे 7 बजे के टाइम. तो बाबा साहब को मैं वहाँ लेकर गया था. ये अमेरिकन माइक है, कनाडा. इसका नंबर है श्योर 555. हाँ, इसमें इन्होंने स्पीच दिया था बाबा साहब ने. ये माइक 3 लाख रुपए में मांग रहे, मैं नहीं दे रहा हूँ. उन्होंने बोले मैं नहीं दूंगा. मैं जे काही आहे माझ्या आयुष्याचं, ते जे काही मिळवलं घडवलंय, त्याच्या पाठीमागे आंबेडकर यांचे डॉक्टर आंबेडकरांनी. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. ते जगणे आणि मरणे, ते शब्द आणि हिंजे, ते सुख आणि दुःख, ते स्वप्न आणि वास्तव, ती भूक आणि ताण, सर्व पुण्याई तुझीच आहे. सर्व पुण्याई तुझीच.